अर्ध्या तासांमध्ये घरच्या घरी पनीर बनवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलं आहे. दुधाला उकळी आल्याबरोबर गॅस बंद करायचा. त्यानंतर वाटीमध्ये 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे पाणी चांगलं मिक्स करायचं आणि ते अशा पद्धतीने दुधावरती टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 10 मिनिटांमध्ये पटकन असं दूध फाटलं जातं आणि आपले पनीरचे गोळे हे वेगळे होतात. अशा पद्धतीचं दूध तयार झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा, त्यावरती एक चाळणी ठेवायची, एक रुमाल ठेवायचा आणि जे काही नसलेलं दूध आहे ते अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने रुमाल फोल्ड करून घ्यायचा आणि याला चौकोनी आकारामध्ये आपल्याला सेट करायचं आहे. त्यासाठी आपण अशा पद्धतीने रुमालाला घडी करून घेतली आहे. हा रुमाल उथळ ताटावरती ठेवून त्यावरती जाड वजन ठेवायचं. आपण इथे जास्तीचं वजन घालतोय कारण आपल्याला अर्ध्या तासामध्ये पनीर बनवायचं आहे. अर्ध्या तासानंतर पनीर अशा पद्धतीने सेट होतं. आपण ते कट करून पाहूयात. कट करण्यासाठी आपण चाकूच्या साहाय्याने याला अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं पनीर खूप छान तयार झालं आहे. याचे पीसेस देखील खूप सुंदर येत आहेत. आता हे पनीर पाण्यामध्ये ठेवू.